नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमच्या एक्झामचं जे पेपरचं मार्क्सचं स्ट्रक्चर आहे ते पहिल्यांदा बघणार आहोत. त्यानंतर तुमच्या सिलेबसमध्ये सेक्शन वाईज कुठले कुठले टॉपिक्स हे इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघूया आणि त्या संबंधीचं जे स्टडी मटेरियल आहे त्या संबंधी चर्चा करूया. आणि शेवटी तुमचे काही डाऊट्स असतात लहान सहान त्याच्याबद्दल तुम्हाला मी त्याचे आन्सर्स देतो. क्लिअर आहे? तर सगळ्यात आधी आपण बघूया ह्या एक्झामसाठी पेपर स्ट्रक्चर काय असणार आहे. तर बघा, केडीएमसीने अजूनही आपल्याला एक्झामचं पेपरचं जे मार्क्सचं स्ट्रक्चर आहे ते अजूनही दिलेलं नाहीये. त्यांनी फक्त आपल्याला एक्झामचा सिलेबस दिलेला आहे आणि तुमची एक्झाम टोटल किती मार्कासाठी होणार आहे तेवढं त्यांनी त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे. पण बघा, मागील काही महानगरपालिकेच्या ज्या भरती झाल्या त्या भरतीच्या स्ट्रक्चरनुसार ह्या भरतीचा जो पेपर असेल किंवा ह्या भरतीचं पेपरचं जे स्ट्रक्चर असेल मार्कांचं ते ह्या दोन टाईपमध्ये असू शकते. एक तर तुम्हाला नॉन टेक सेक्शन जो आहे तुमचा तो 40 आणि टेक्निकल सेक्शन जो आहे तो 60 मार्काला विचारला जाऊ शकतो, किंवा नॉन टेक सेक्शन 60 मार्क आणि टेक्निकल 40 मार्काला विचारला जाऊ शकते. आणि हे किती मार्कासाठी? तर हे 200 मार्कासाठी, म्हणजे 100 तुम्हाला टोटल प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत. तर बघा, मार्कांचं स्ट्रक्चर काहीही असून दे, तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे तोच तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. बाकी तुम्ही मार्क स्ट्रक्चरचा विचार करणं सोडून द्या. पण माझ्या माहितीनुसार तुम्हाला हे नवी मुंबईचं जे स्ट्रक्चर आहे तेच स्ट्रक्चर त्यांनी इथे सुद्धा कंटिन्यू केलं जाण्याची शक्यता आहे. म्हणजे टेक्निकलसाठी 60 मार्क आणि नॉन टेकसाठी 40 मार्क. तर आता पुढे आपण टॉपिक वाईज तुम्हाला सिलेबसला काय काय दिलेलं आहे ते बघूया आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा काय करायचं आहे ते बघूया. तर सगळ्यात आधी आपण पहिला सेक्शन बघूया, मराठी सेक्शन. तर मराठी सेक्शनमध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला क्वेश्चन असतो उतार्यावरची प्रश्न. म्हणजे तुम्हाला एक उतारा दिलेला असतो, त्यावर जवळपास 3 ते 4 इतके प्रश्न विचारलेले असतात. आता तुम्हाला हा मराठी सेक्शन किती मार्कासाठी येऊ शकतो? तर एकतर 10 किंवा 15. सॉरी, मार्कासाठी नाही, तर हे तुमचे प्रश्न असणार आहेत, 10 प्रश्न किंवा 15 प्रश्न. आता हे उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह कसे करायचे आहेत? तर उतारा वाचत बसायचा आहे का? तर मी सांगेल नाही. पहिल्यांदा काय करा, क्वेश्चन वाचा. जर क्वेश्चन वाचून तुम्हाला डायरेक्ट आन्सर्स किंवा डायरेक्ट त्या प्रश्नांचे आन्सर जर तुम्हाला भेटत असतील तर उतारा न वाचता सुद्धा तुमचे हे प्रश्न 4 क्लिअर किंवा 3 असतील तर 3 क्लिअर होऊ शकतात. पण जर उतारा वाचण्याचीच वेळ आली तुमच्यावर तर मी सांगेल, जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होते आणि स्टार्ट झाल्याबरोबर जर तुम्हाला उतारा दिसला तर कुणीही उतारा सॉल्व्ह करायला घ्यायचा नाही. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांनी काय सॉल्व्ह करायचं? तर आधी तुम्ही तुमचा टेक्निकल सब्जेक्ट घ्या किंवा जीके घ्या. कारण का? तर स्टार्टिंगचे 2 मिनिटं जे असतात जेव्हा एक्झाम स्टार्ट होते तेव्हा आपले जे पर्यवेक्षक असतात ते विद्यार्थ्यांना सूचना करत असतात. ठीक आहे, त्यांच्या आवाजामुळे काय होईल तर तुम्हाला उतारा जो आहे उतारा तो वाचायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्येच तुमचे 1 ते 2 मिनिटं वेस्ट जाऊ शकतात. आणि ही टेक्निक माझ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी NMMC किंवा नवी मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये वापरली आहे आणि त्यांनी मला चांगला फीडबॅक दिला आहे की सर आम्ही असंच केलं आणि आमचं टायमिंग हे व्यवस्थित आम्हाला पुरलं. ठीक आहे, आमचं जे टाइम होतं ते आम्हाला व्यवस्थित पुरलं. तर सगळ्यांनी हाच माझ्या मताने अप्रोच ठेवायचा आहे. पुढे वाक्य पृथ्थकरण आणि त्यांचे प्रकार. आता हा सुद्धा टॉपिक तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे कारण त्यांनी तो सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्यानंतर म्हणी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणी विचारली जाते. त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह, ह्याच्यामध्ये काय होऊ शकते तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. आता समानार्थी आणि विरुद्धार्थी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप सारे विचारले गेले होते. पण आता हा व्हिडिओ जर कोणी नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यार्थी बघत असतील आणि त्यांना वाटत असेल की मराठी सेक्शन किंवा मराठी आणि इंग्लिश सेक्शन हे खूप सोपे विचारले होते, ते करण्याची गरज नाही, तर असं नाही आहे. कारण ते प्रत्येक वेळेला इझी हे विचारले जात नाहीत आणि मी हे तुम्हाला मागच्या खूप साऱ्या एक्झामच्या क्वेश्चन पेपरवरनं सांगू शकतो. त्यामुळे हे 2 सेक्शन जे की स्कोरिंग सेक्शन असतात पण कोणीही ते लाईटली घ्यायचे नाही आहेत. जे पण आहे तुमच्याकडे वेळ आहे, डिटेलमध्ये वाचून जा आणि त्यामध्ये चांगला स्कोर करा. त्यानंतर व्याकरण. आता व्याकरणमध्ये काय विचारलं जातं तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे समास. कारण मागील ज्या 2 भरती झाल्या, नागपूर महानगरपालिका भरती, नवी मुंबई महानगरपालिका भरती, त्यामध्ये समासावर जवळपास 3 ते 4 इतके प्रश्न एव्हरेज विचारले गेले होते. त्यानंतर आहे प्रयोग. प्रयोगावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. म्हणीबद्दल आपण बोललो, समानार्थी विरुद्धार्थी बद्दल आपण बोललो, खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इंग्लिश मीडियम मधून येत असाल तर हे वाचून जा, पण जर मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर मी सांगेल ते करू शकतात, इतक्या लेवलचे ते असतात. त्यानंतरचा टॉपिक आहे वाक्याचे प्रकार. आता ह्याच्यावर विचारला जातो तर विचारला जातो, जरी त्यांनी दिला नसेल
तरी तुम्हाला करायचं आहे. वाक्याचे प्रकार कुठले? तर उद्गारार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे का विधानार्थी वाक्य आहे, तर हे. त्यानंतर जर तुमच्याकडे टाइम असेल तर ग्रंथ, कादंबरी, काव्यसंग्रह हे सुद्धा बघून जा. त्यानंतर एक अजून टॉपिक राहिला अवयव. आता अवयव सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. तुमच्याकडे जर टाइम असेल तर, म्हणजे आतापासून तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर. एक्झाम डेट जवळ आल्यावर एक आठवडा जर तुम्ही आधी प्रिपरेशन करत असाल तर नाही बघितलं तरी चालेल. फक्त जे इम्पॉर्टंट सांगितलं तेवढंच बघायचं आहे. पुढचा सेक्शन आहे इंग्लिश सेक्शन. आता इंग्लिश सेक्शन मध्ये सुद्धा उतारा असतो, कंप्रेन्शन असते आणि त्यावर सुद्धा 3 ते 4 इतके प्रश्न विचारले जातात. तर आता हे मार्क घ्यायचे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंडेबल आहे की तुमचा इंग्लिश सेक्शन किती भारी आहे किंवा तुमचं इंग्लिश किती चांगलं आहे. कारण कधी कधी काय होते, तर जो उतारा असतो तो थोडा डिफिकल्ट लेवलचा असतो. आता हे कुठे बघितलं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक्झाममध्ये इंग्लिश सेक्शन जो होता तो टफ विचारलेला होता काही शिफ्टसाठी, आणि त्याचे जे उतारे होते ते थोडे डिफिकल्ट होते आणि त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा त्याच लेवलचे होते. त्यामुळे आता हे डिपेंड करतं की तुमचं इंग्लिश किती चांगलं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड, आर्टिकल, ॲडजेक्टिव्ह किंवा प्रिपोजिशन. ह्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर महत्वाचं आहे ते स्टेटमेंट अरेंजमेंट, जे की लॉजिकल किंवा करेक्ट ऑर्डरने तुम्हाला करायचं असते. म्हणजे स्टेटमेंट दिलेले असतात, त्यामधली कुठली स्टेटमेंट पहिली येईल, कुठली स्टेटमेंट दुसरी येईल, हे लॉजिकल किंवा करेक्ट ऑर्डरने तुम्हाला लावायचं असते. आणि ते तसं त्यांनी सिलेबसमध्ये सुद्धा मेन्शन केलं आहे की स्टेटमेंट अरेंजमेंट. क्लिअर आहे? म्हणजे हा टॉपिक तुम्हाला करायचाच आहे. त्यानंतर पुढचं आहे सिनोनिम अँटोनिम. आता सिनोनिम अँटोनिम सुद्धा विचारलं जातं, 1 ते 2 प्रश्न असतात. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यांनी जरी दिला नसला तरी. क्लिअर आहे? सिलेबसमध्ये त्यांनी दिलेला नाहीये, तुम्हाला करायचं आहे. म्हणजे जितके वाचता येतील तितके वाचा. त्यानंतर पुढचं आहे इडियम्स अँड फ्रेज. आता हा टॉपिक त्यांनी सिलेबसला दिलेला आहे, म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटणारच. इडियम्स जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा, कारण इंग्लिशच्या इडियम्स ज्या असतात किंवा म्हणी ज्या असतात त्या मराठी विद्यार्थ्यांना किंवा मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना समजण्यास थोड्या डिफिकल्ट असतात. ठीक आहे, म्हणून जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. त्या पुढचं आहे एरर. आता हा सुद्धा तुम्हाला सिलेबसला दिलेला आहे. त्यामध्ये असे 3 ते 4 टाईपचे प्रश्न असतात. सेंटेन्सचा एरर असतो पूर्ण, किंवा स्पेलिंगचा एरर असतो, ग्रॅमॅटिकल एरर असतो, अंडरलाईन एखादा सेक्शन केला असो त्याचा एरर असतो, किंवा एखादा सेगमेंट म्हणजे काय, असे 4 सेगमेंट असतात ABCD, त्यामधला कुठला सेक्शन हा तुमचा रॉंग आहे तर हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असते. तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न असतो. त्या पुढचं आहे इंग्लिश मधलं ग्रामर. आता हे तुम्हाला करायचं आहे का ऍक्टिव्ह वॉइस, पॉसिव्ह वॉइस? तर मी सांगेल वाचून जा. कारण जरी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी असं ग्रामर काही विचारलं नसेल तरी पण मागील काही भरतीमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. खूप म्हणजे त्याची येण्याची शक्यता खूप कमी आहे, पण विचारला जाऊ शकतो. क्लिअर आहे? त्यानंतर टेन्सेस म्हणजे एखादा सेंटेन्स असेल ते कुठल्या काळामध्ये आहे ते तुम्हाला फक्त फाइंड आउट करायचं असते. ते पण इतके इम्पॉर्टंट नाही आहे, पण विचारलं जाऊ शकते कारण त्याने तसं ग्रामर हे मेन्शन केलेलं आहे. तर आता हा सेक्शन सुद्धा तुम्हाला 10 ते 15 मार्कासाठी येऊ शकतो. सॉरी, पुन्हा एकदा चुकी केली, 10 ते 15 प्रश्नांसाठी. तर हा सेक्शन कधी कधी इझी विचारला जातो, कधी कधी थोडा डिफिकल्ट येतो. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त मागचे क्वेश्चन पेपर बघा. जे TCS ने घेतलेले क्वेश्चन पेपर आहेत, एक्झाम्स आहेत सॉरी, त्याचे क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त रेफर करा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की इंग्लिश आणि मराठी सेक्शन कसा करायचा आहे. क्लिअर आहे? आणि रिझनिंग सुद्धा की कुठल्या लेवलच्या TCS एक्झामला क्वेश्चन विचारत असते. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघूया सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे जर्नल नॉलेज. कारण तुमच्या 4 किंवा 5 सेक्शन मधला सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक असतो, जो तुमचं सिलेक्शन किंवा रँकिंग डिसाईड करत असतो, तो म्हणजे जनरल नॉलेज. कारण ह्याच्यामध्येच विद्यार्थी खूप सारे क्वेश्चन रॉंग करतात आणि हाच टॉपिक विद्यार्थ्यांना डिफिकल्ट सुद्धा जातो, सगळ्यात डिफिकल्ट. मी सांगेल टेक्निकल सेक्शन पेक्षा जास्त. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे वेटेज आहे ह्याच्यामध्ये जे 10 ते 15 प्रश्न येणार आहेत, त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला कशावर बघायला भेटणार आहेत, तर करंट अफेअर्सवर सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि करंट अफेअर्स तुम्हाला एक्झामचे मागचे 6 महिन्याचे तरी कमीत कमी करायचे आहेत. कारण मागच्या 2 एक्झामचा ट्रेंड बघितला, त्यांनी मागचे 3 ते 4 महिन्यातले प्रश्न हे विचारलेले आहेत जास्ती. तर मी सांगेल जानेवारी 2025 पासून जे पुढचे महिने आहेत ते तरी ऍटलिस्ट तुम्ही बघून जायचे आहेत, म्हणजे एक्झामच्या 1 महिन्या आधीपर्यंतचे तरी. क्लिअर आहे? त्यानंतर पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्राचा इतिहास. आता ह्याच्यामधला जो इम्पॉर्टंट तुम्हाला काय करायचं असेल तर काय करायचं आहे, महाराष्ट्रातील समाज सुधारक. ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला बघायलाच भेटेल. म्हणजे समाज सुधारकांचं साहित्य असेल,
त्यांनी स्थापन केलेल्या काही संस्था असतील, तर असे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला बघून जायचंच आहे. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीवर प्रश्न असतात, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. त्यामध्ये महाराष्ट्र रिलेटेड जर इतिहास असेल तर तो तुम्ही बघून जा. तर ह्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगेल की मागचे क्वेश्चन पेपर बघत चला, त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याची आयडिया येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे राज्यघटना. आता ह्याच्यावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न असतो. तर राज्यघटनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले बेसिक फीचर्स ऑफ राज्यघटना किंवा बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर जे कलम्स आहेत, इम्पॉर्टंट कलम, ते तुम्हाला बघून जायचं आहे. त्यानंतर त्यांनी काही नवीन टॉपिक दिलेले आहेत, जसे की महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन. आता ह्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन मोस्टली तुम्हाला विचारले जाणार आहेत ते तुम्हाला करंट मधलेच प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजे सध्या जे चर्चेत आहेत ते. जसे की गव्हर्नमेंट स्कीम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. अजून ह्या रिलेटेड जर गव्हर्नमेंटने कुठले प्रकल्प राबविले असतील किंवा त्यांचं उद्घाटन केलं असेल आता रिसेंटमध्ये, तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे टेक्नॉलॉजी किंवा अद्ययावत तंत्रज्ञानमध्ये तुम्हाला इस्रो रिलेटेड किंवा डिफेन्स रिलेटेड. आता डिफेन्समध्ये काय, तर मिसाईल्स हा टॉपिक हॉटमध्ये होता. तर ह्या टॉपिकवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप सारे क्वेश्चन हे विचारले गेले होते. मिसाईल्स, एक्सरसाइज, मिलिटरी एक्सरसाइज. पुढे आपल्या काही संरक्षण संस्था आहेत, त्यांनी काही इक्विपमेंट्स बनवले असतील नवीन, तर ते म्हणजे DRDO वगैरे. त्यानंतर गव्हर्नमेंटचे काही वेब पोर्टल्स असतील ते विचारलं जाऊ शकते. पुढचा टॉपिक आहे पर्यावरण समस्या. आता ह्याच्यामध्ये ज्या पर्यावरण रिलेटेड ज्या कॉन्फरन्स होतात, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP, तर ह्या इम्पॉर्टंट आहे. किंवा काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील पर्यावरण रिलेटेड, त्या विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामधले करंट अफेअर्सवरचेच, तुम्हाला करंट अफेअरवरचेच क्वेश्चन करायचे आहेत, बाकी मागचं नाही केलं तरी चालेल. तर करंटमध्ये काय आहे पर्यावरण रिलेटेड क्वेश्चन्स ते तुम्हाला करायचे आहेत. पुढे वारसा स्थळेमध्ये रिसेंटली बनलेल्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर कुठलं रिसेंटमध्ये आता नॅशनल पार्क बनलं आहे ते इम्पॉर्टंट असेल, किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी असतात, किंवा बायोस्फिअर रिझर्व्ह असतात. तर असे स्टॅटिकचे जे प्रश्न आहेत ते पण कुठले, तर करंट रिलेटेड, म्हणजे आता जे बनलेले आहेत ते ह्या वर्षामध्ये, ते इम्पॉर्टंट आहेत. पुढे टुरिझम रिलेटेड काही मंदिर, त्यानंतर काही जत्रा होतात, काही स्टेटच्या काही जत्रा असतात त्या विचारल्या जाऊ शकतात, ज्या की मोस्टली पर्यटन रिलेटेड असतील. पुढे ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम ह्या रिलेटेड मध्ये सुद्धा तुम्हाला करंटचे जे आहेत क्वेश्चन्स तेच बघायचे आहेत. फक्त घनकचरा व्यवस्थापन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते वाचावं लागेल, की कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा कचऱ्याचं विल्हेवाट ही कशी लावली जाते ते तुम्ही व्यवस्थित बघून जा. क्लिअर आहे. तर ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला मॅक्झिमम करंट अफेअर्स वाचायचे आहेत, जे की ह्या टॉपिक्सच्या रिलेटेड असतील. आणि बाकी ह्या टॉपिक रिलेटेड माझे पुढे काही व्हिडिओज येतील, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर पुढे जाण्याआधी एक लहानशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि हे पुढे येणारे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. आता रिझनिंग आणि टेक्निकल सेक्शन बघण्याआधी ह्या परीक्षेसाठी तुम्हाला ग्रुप लेवल टायमर आहे. आता जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना माहित नाही ग्रुप लेवल टायमर काय आहे, तर बघा तुमची जी एक्झाम असणार आहे तिचे जे 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ती असे 4 टॉपिक किंवा 4 ग्रुपमध्ये विभागलेले असतील, आणि प्रत्येक ग्रुपसाठी तुम्हाला 30-30 मिनिटाचा वेळ असेल. क्लिअर आहे. आणि ह्या 30-30 मिनिटामध्येच तुम्हाला हे वरचे जे क्वेश्चन्स आहेत 5 सेक्शन वरचे ते तुम्हाला करायचे आहेत. टोटल 25 प्रश्न. पण हे 25 प्रश्न सोडवत असताना तुम्ही तुमचे हे दुसरे 3 जे सेक्शन आहेत ते बघू शकणार नाहीत. ठीक आहे. हे जे 75 प्रश्न आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा दिसणारच नाहीत, फक्त 25 प्रश्नच भेटणार. क्लिअर आहे. म्हणजे जरी तुमचे ते टाइम वाचलं ते तुम्ही इथे युटिलाइज करू शकणार नाही, किंवा इथलं टाइम पुढच्यासाठी युटिलाइज करू शकणार नाही. तुम्ही जर हा सेक्शन 15 मिनिटात सॉल्व्ह केला तर 15 मिनिटं तुम्हाला बसायचंच आहे तिथे. तर ह्याला म्हणतात ग्रुप लेवल टायमर. ठीक आहे. इन डिटेलमध्ये आपण पुढे नंतर बघूयाच. आता बघूया रिझनिंग सेक्शन. तर रिझनिंग सेक्शनमध्ये तुम्हाला त्यांनी हे टॉपिक दिलेले आहेत, ज्यामध्ये नंबर सिरीज, स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट्स, ॲनालॉजी. ॲनालॉजी म्हणजे काय, ते पिक्चर्स वगैरे दाखवले असणार, किंवा 2 वर्ड्स असे दिले असणार त्यांच्यामध्ये रिलेशन असणार, तर तिसऱ्या वर्डचं त्या रिलेशन तुम्हाला तो ऑप्शनमधून फाइंड करायचा आहे. नंबर सिरीज म्हणजे काय, तर नंबरची एक सिरीज असेल, तुम्हाला पुढचा जो सिरीजमधला नंबर आहे तो फाइंड आउट करायचा असतो. तर ह्याची सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, कारण हा टाइम खाणारा जरा एक क्वेश्चन आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग, त्या पुढचं डायरेक्शन. आता डायरेक्शन हा टॉपिक सुद्धा इझी आहे, पण हा टॉपिक जरी तुम्हाला इझी वाटत असला तरी ह्याच्यामध्ये सुद्धा काही डिफिकल्ट लेवलचे प्रश्न असतात.
कारण हा टॉपिक त्यांनी सिटिंग अरेंजमेंटला रिप्लेस करून ते टाकलेला आहे. तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित डीपमध्ये करायचा आहे. त्या पुढचा आहे इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स. म्हणजे काही ग्राफ्स किंवा डेटा दिला असेल त्याच्यावर तुम्हाला 3 ते 4 असे प्रश्न बघायला भेटतील. समजलं? तर हा टॉपिक सुद्धा तुम्ही व्यवस्थित ह्याचं प्रॅक्टिसही करायची आहे. आता तुमचा टेक्निकल सेक्शन जो आहे, जो की तुम्हाला 40 किंवा 60 प्रश्नांसाठी येणार आहे, तर ह्या संबंधीचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला केडीएमसीने ऑलरेडी दिलेला आहे. तर तुमच्या पोस्टनुसार जो तुमचा टेक्निकलचा सिलेबस आहे तो तुम्ही बघायचा आहे आणि तुमच्याकडे तुमच्या पोस्ट रिलेटेड ज्या पण नोट्स असतील त्याच्यातून तो तुम्हाला करायचा आहे. तर ह्या सेक्शनवर मी सांगेल तुमचे बेसिक तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, कारण बेसिक प्रश्नच हेच विचारले जातात. पण तुमच्या टेक्निकल सेक्शनमध्ये जेवढ्या तुमच्या 21 पोस्ट आहेत त्यासाठी त्यांनी एक ऍक्ट जो आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा कॉमन दिलेला आहे. त्याचप्रमाणे काही दुसऱ्या 4 पोस्ट आहेत त्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट 2015. तर हे ऍक्ट सुद्धा त्यांनी पुढच्या 4 पोस्टसाठी दिलेले आहेत. तर आता हे ऍक्ट तुम्हाला कुठून करायचे आहेत? तर हे ऍक्ट तुम्ही गुगलवर जर सर्च केलात तर कुठल्याही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला ह्या ऍक्ट संबंधीचं जे डॉक्युमेंट आहे ते भेटून जाईल. पण जर तुम्हाला ह्या ऍक्ट विषयी मी प्रिपेअर केलेल्या नोट्स हव्या असतील, ज्या की मी स्वतः अभ्यास करून ह्या ऍक्टचा स्वतः अभ्यास करून प्रिपेअर केलेले आहेत, कारण जर तुम्ही हे ऍक्ट बघितले तर हे ऍक्ट जवळपास 500 ते 600 पेजेसचे एक ऍक्ट आहे. आता हे मी महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट बद्दल बोलतोय, तर हा 500 ते 600 पेजचा एक ऍक्ट आहे. तर हे ऍक्ट जर तुम्ही त्या डॉक्युमेंटमधनं करायला गेलात तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, कारण ते डॉक्युमेंट एवढं किचकट आहे वाचण्यासाठी आणि त्याची लँग्वेजच इतकी किचकट आहे. तर ह्याच्यामध्येच तुमचं खूप सारा टाइम जाईल. त्यासाठी मी हे प्रिपेअर केलेलं आहे नोट्स. पण ह्या नोट्स ह्या पेड आहेत, ज्यांना हवे असतील ते घेऊ शकतात. तर ह्या नोट्स ह्या अशा नसणार आहेत, घाबरू नका. ह्या नोट्स मी ह्या डिजिटल स्वरूपात बनवलेल्या आहेत. तर ह्या नोट्सचा एक सॅम्पल सॅम्पल आहे. तर ही महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्टची नोट्स आहे, ज्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी असे रेडमध्ये वगैरे मार्क्स केलेले आहेत. म्हणजे सुंदररित्या स्ट्रक्चर अशा नोट्स आहेत आणि नोट्समध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी असे ब्रीफमध्ये व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेले आहेत. त्यामुळे ही जी नोट्स आहे ती जर तुम्ही लवकरात लवकर बाय करणार असाल तरच घ्या. मी सांगेल जे विद्यार्थी एक्झामच्या आधी घेणार असतील 1-2 दिवस अगोदर, तर त्यांच्यासाठी ही नोट्स नाही आहे. आणि मी हे आधीच क्लिअर करतो, कारण एक्झामच्या आधी सुद्धा काही जण नोट्स बाय करतात 1-2 दिवस आधी. तर 1-2 दिवस आधी केल्याने काही तुम्हाला त्याचा जास्ती फायदा होणार नाही. पुढे ह्याच महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट 1949 ह्या संबंधी 1000+ क्वेश्चनची एक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे, ज्याचा की सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता. तर हे सुद्धा ज्यांना पाहिजे असेल ते घेऊ शकतात. पुढे माझ्या करंट अफेअरच्या 1 वर्षाच्या नोट्स आहेत, ज्या की पहिल्या इंग्लिशमध्ये भेटत होत्या त्या आता मराठीमध्ये सुद्धा भेटतील आणि त्याची प्राइस 149 असेल. त्यासोबतच तुम्हाला मी 100+ TCS वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर देणार आहे, जे की तुम्हाला मराठी आणि रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. प्लस जे जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स, लिपिक टंकलेखक ह्या पोस्टसाठी प्रिपेअर करत असतील, तुमच्या रिलेटेड सुद्धा माझ्याकडे काही क्वेश्चन पेपर आहेत जे की टेक्निकल सेक्शनसाठी तुम्हाला उपयोगाचे आहेत. तर हे सुद्धा मी तुम्हाला ह्याच प्राइसमध्ये फ्री देणार आहे. पण फक्त ह्या 3 ते 4 पोस्टसाठी, जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स आणि लिपिक टंकलेखक. पुढे जे मी नोट सांगितली, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, जी की तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये उपलब्ध असेल, इंग्लिश आणि मराठी. तर ह्या नोट्सची प्राइस आहे 250 रुपये. प्लस जी MCQ क्वेश्चन बँक आहे तिची प्राइस आहे 150 रुपये. पण जर तुम्ही हा कॉम्बोमध्ये घेतलात तर तुम्हाला ती 300 रुपयाला भेटेल. ठीक आहे. पुढे ह्या नोट्स ह्या तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या ते तुम्हाला मी पुढे सांगतो. त्यानंतर तुमचा जो RTI ऍक्ट आहे, RTI ऍक्ट, त्या संबंधी नोट्स सुद्धा माझ्या फायनल स्टेजमध्ये आहेत, ज्या की 29 जुलै 2025 ला अवेलेबल होतील. म्हणजे 2 दिवसानंतर हा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर. त्यानंतर त्याच्यावर सुद्धा MCQ क्वेश्चन बँक आहे आणि त्याची कॉम्बो ऑफर सुद्धा आहे. तर हे तुम्ही प्राइस स्ट्रक्चर बघा आणि 29 जुलै नंतर तुम्हाला हवे असेल तर ऑर्डर करा. त्यानंतर तुमच्यासाठी मी एक महाकॉम्बो ऑफर आणलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी मागे ज्या 4 नोट्स सांगितल्या, म्हणजे 2 ऍक्ट्स आणि त्याच्यावरचे MCQच्या क्वेश्चन बँक्स. तर इथे 4 ऍक्ट्स नाही, 2 ऍक्ट्स आणि त्याचे 2 क्वेश्चन बँक्स. प्लस मी तुम्हाला 1 वर्षाची करंट अफेअरची नोट्स सांगितली, ती नोट्स जी की विदाऊट क्वेश्चन पेपर असेल. तर तुमच्या ज्या ह्या 5 नोट्स आहेत त्या तुम्हाला ह्या महाकॉम्बो ऑफरमध्ये फक्त 500 रुपयामध्ये भेटणार आहेत. तर ज्यांना हवे असतील त्यांनी 29 जुलै 2025 नंतर मी एक यूट्यूबवर अपडेट देईल, किंवा जे लोक मला व्हॉट्सअपशी कनेक्ट आहेत त्यांना व्हॉट्सअपवर सुद्धा तो अपडेट जाईल आणि तो अपडेट गेल्यानंतर तुम्हाला मग ते तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यानंतर माझ्या मराठीचे नोट्स सुद्धा येणार आहेत आणि स्टॅटिक GKच्या सुद्धा येणार आहेत. त्यांची ही प्राइस आहे, प्राइस स्ट्रक्चर आहे
पण ह्या नोट्स नंतर अवेलेबल होतील 29 जुलै नंतर. त्यासाठी तुम्ही हा नंबर सेव्ह करा, तुम्हाला इथे अपडेट दिली जाईल किंवा युट्यूबवर सुद्धा तुम्हाला अपडेट दिली जाईल तुम्हाला जर ह्या नोट्स हव्या असतील तर. आता ह्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत, तर तुम्ही जेवढ्या पण नोट्स घ्याल त्याचं तुम्ही काउंट करा किती होतात आणि तेवढे अमाऊंट मला ह्या QR वर पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर तुमच्या पेमेंटचा जो ट्रान्झॅक्शन ID आहे तो मला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. आता हा ट्रान्झॅक्शन ID प्लस तुम्हाला काय लिहायचं आहे, तर कोणीच हाय हॅलो कोणीच करायचं नाहीये, तर तुम्हाला ह्या ट्रान्झॅक्शन ID बरोबर एक कोड सेंड करायचा आहे. तर प्रत्येक नोटच्या समोर बघाल तर तुम्हाला एक कोड दिसेल, तर प्रत्येक नोटचा जो कोड असेल तो कोड तुम्ही ह्या प्रकारे मला पाठवायचा आहे. म्हणजे करंट अफेअर्स हवं असेल तर करंट अफेअर CA प्लस जे तुमचा कोड आहे तो टाका, प्लस तुम्हाला अजून कुठली नोट्स हवी तिचा कोड टाका, प्लस अजून तुम्हाला कुठली दुसरी नोट्स हवी असेल तिचा कोड टाका. म्हणजे असे प्लस प्लस करून कोड टाकायचा आणि शेवटी तुमची जी पोस्ट आहे तुम्ही पोस्ट अप्लाय केलाय तिचं नाव टाका. ठीक आहे, नर्स असेल तर नर्स किंवा सिव्हिल असेल तर सिव्हिल, कारण त्याचे क्वेश्चन पेपर मला तुम्हाला द्यायचे आहेत जे विद्यार्थी ह्या पोस्ट रिलेटेड असतील ते. तर क्लिअर आहे तुम्हाला काय करायचं आहे, जो पण कोड आहे तो कोड प्लस तुम्हाला अजून कुठली नोट्स हवी तिचा कोड हे प्लस प्लस करत जायचं आहे. जर एकच नोट्स हवी असेल तर एकच कोड टाका. ठीक आहे, आणि हा ट्रान्झॅक्शन ID खूप महत्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही मला कोड सेंड केल्यानंतर तुम्हाला थोडा मला वेळ द्यायचा आहे तुम्हाला नोट सेंड करण्यासाठी, कारण इतक्या साऱ्या नोट्स असतात विद्यार्थ्यांच्या आणि ह्या नोट्स मला व्हॉट्सअप थ्रू सेंड करायला थोडा वेळ लागतो. ठीक आहे, त्यामुळे कोणीही मी आधीच सांगतो हाय हॅलो कोणीही करू नका किंवा अन्य कुठलाही मेसेज करू नका, कारण तुम्हालाच ह्या नोट्स मग पुन्हा मला सेंड करायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे नोट्स येईपर्यंत तुम्हाला थोडी प्रतीक्षा करायची आहे. मी तुम्हाला 100% नोट्स ह्या सेंड करणार आहे. ठीक आहे, ज्या नोट्स असतील त्या आपल्या PDF स्वरूपात असणार आहेत. क्लिअर आहे. त्यानंतर जेव्हा तुम्हाला नोट्स भेटतील तेव्हा तुम्हाला त्या नोट्सच्या खाली फक्त असा थम्सअप रिॲक्ट करायचा आहे. ठीक आहे, कुठलाही मेसेज टाकायचा नाही थँक्यू बिंक्यू, फक्त असं रिॲक्ट करा की मला नोट्स भेटले आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना. बाकी तुमचे काही पण क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तो त्या कमेंटमध्ये सगळ्यांचे आन्सर करणार आहे. आता शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जे विद्यार्थी खूप सारे मला विचारत असतात की सर ह्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर सगळ्या पोस्टच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या 21 जेवढ्या पण पोस्ट आहेत तर कुठल्याच पोस्टला निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्हाला जेवढे पण प्रश्न आहेत 100 प्रश्न ते सगळेच्या सगळे अटेम्प्ट करायचे आहेत. समजलं. तर चला, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला, थँक्यू.